काय विकास झालाय ती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीने आम्हाला निवडूनच दिलं नसतं ना लोकांनी। आज पंढरपूर नगर परिषदेवर शहर विकास आघाडीची सत्ता होती, 2 वर्ष झाले, मुदत संपली, त्यामुळे आहे म्हणणार नाही। परंतु आज जे एवढे एक हाती वर्चस्व पंढरपूर शहर विकास आघाडीचं, आमच्या सर्वांची श्रद्धास्थान स्वर्गीय मोठे मालक परिचारक साहेब, त्यानंतर आमच्या सर्वांचे नेते आदरणीय प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या 30-40 वर्षामध्ये भले कुठलंही सरकार असो, त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या शहरापर्यंत शासनाचा निधी आणून ज्या काही उपाययोजना जो पुढच्या 100-50 वर्षासाठी गरजेच्या आहेत त्या करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। म्हणूनच शहरवासियांचा परिचारक कुटुंबियावर शहर विकास आघाडीवर विश्वास आहे आणि तो विश्वास अजून एकदा सिद्ध करण्यासाठी आपल्याला लवकरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो विश्वास आहे का नाही हे सिद्ध करून आम्ही दाखवू। काही लोकप्रतिनिधी नक्कीच घ्या, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे। ते जरी माड्याचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असले तरी इथल्या नागरिकांचं आरोग्य किंवा सगळं बघणं ही सुद्धा त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्या उद्देशाने ते लक्ष घालतात, चांगली गोष्ट आहे। या माध्यमातून कुठून तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील हे होत असेल तर आम्हालाही चांगलंच आहे। त्यामुळं निश्चितपणाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत परिचारक कुटुंबियांनी केलेलं काम हे लोकांच्या लक्षात आहे आणि या कामाच्या जोरावरच येणाऱ्या 2025 ऑक्टोबर नोव्हेंबर जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यामध्ये आम्हाला भरभरून अशा मताने लोक निवडून देतील असा विश्वास आहे। मोठी समविचारी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परिचारकांची सत्ता आजपर्यंत 40 वर्षामध्ये प्रत्येकानेच समविचारी आघाड्या काढल्या, आपण सगळ्यांनी त्याचे साक्षीदार आहे। त्याचा कितपत फरक पडला हेही आपल्याला माहित आहे। त्यामुळे समविचारी आघाडी हा काय पर्याय ह्या वेळेसचा नाहीये। गेल्या 40 वर्षापासून आमच्या विरोधात समविचारी आघाडी एक होत आलेली आहे, तरी सुद्धा शहरातील नागरिकांचा परिचारक कुटुंबियावर त्याचबरोबर पंढरपूर शहर विकास आघाडीवर असलेला विश्वास हे आजपर्यंत जनतेने दाखवून दिलाय। भविष्य काळाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो दाखवून दिला जाईल अशा पद्धतीचं मला या ठिकाणी नमूद करावं। मागील वेळी तुमच्या पार्टीतून नगराध्यक्ष असणारे नागेश काका भोसले हे आता समविचारी सोबत आहेत आणि त्यांनी सुद्धा म्हटलेलं की 35 वर्षाचा गड परिचारकांचा त्या बाबतीतले आमचे संघटनेचे नेते, आमच्या पक्षाचे नेते प्रशांत मालक योग्य तो निर्णय घेतील त्याच्यावरचं जी प्रतिक्रिया आहे त्यांनी या शहरामध्ये योगदान परिचारक कुटुंबाला घेऊनच दिलेलं आहे। त्यामुळे या बाबतीतला जो काय या बाबतीत सांगतील ते प्रशांत मालक नक्कीच आपल्याला वेळ आल्यावर सांगतील आणि कोण कुठं गेलं ह्याच्यापेक्षा शहर विकास आघाडी आणि परिचारक कुटुंबीय यांच्यावर असलेला शहरवासियांचा विश्वास हा येणाऱ्या निवडणुकीत सिद्ध होईल।